नाव बॅक टू क्रिकेट. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज झाला आणि फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पाटोल संघ बॅटिंग करतात. पहिल्या इनिंगला होते सुरुवात. देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. शो द गुड गेम. पहिला चेंडू, पहिला धमाका. चेंडू ऑन साइड पाठवला जातोय की काय? यस, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट इज मॅक्सिमम. पहिला चेंडू वरती पहिला धमाका. भव्य स्वागत. स्वॅग से करेंगे सबका स्वागत सांगतायत फलंदाजांनी. पहिला चेंडू वरती चेंडू पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चेंडू वरती पहिला षटकार. दोन्ही संघाचे 12वा खेळाडू लवकरात लवकर कॉमेडी बॉक्सशी संपर्क साधा, अन्यथा पाटोल संघ लवकरात लवकर 12वा खेळाडू पाठवा, अन्यथा पेनल्टी. लक्षात घ्या, महत्वाचा सामना आहे आपल्यासाठी. आदेश आणि रवी. सिद्धू गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू 6 आला. त्याच्यानंतर आपण पाटोल स्वीप पाहिलं. फटका पहा भरपूर चांगला होता. त्यापेक्षा फिल्डिंग स्वतःला स्ट्रेच केलं, बॉडी स्ट्रेच केली, जम्प घेतला आणि समाधान चेंडूला अडवलाय. त्याच तो सांगतो अशा पद्धतीने मी बॉल अडवलाय. या चांगला चेंडू अडवलाय, कारण डीप मध्ये गेला असता तर धावा मिळू शकल्या असत्या आणि अशा मोमेंटला हा चेंडू चांगला अडवलाय. चांगली फिल्डिंग चांगली झाली समाधान कडनं. यावेळेस इनसाइड आउट. फटका चांगला आहे. 38 सर्कलला बीट करून बॉल चालला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर धावतायत. जयनं चांगली फिल्डिंग दाखवली आहे या चेंडू वरती. बॉलचा पाठलाग खऱ्या अर्थाने केला होता आणि तत्पूर्वी आपण पाहत आहोत की या चेंडू वरती धावा येत आहेत. धावून पळून मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावसंख्येच्या मदतीने टोटल धाव फलक 9 धावा. धावा झालेल्या आहेत 3 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा मिस टायमिंग. फटका फसलाय. फिल्डर आहेत. विषय आता जज करतोय. जजमेंट खराब. चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीत. बॉडी बॅलन्स अगदी गमावलं होतं. बॉल फेकी होतं आणि तत्पूर्वी पुन्हा एकदा रवी. यावेळेस रवीच्या खात्यामध्ये या 2 धावा येतात. आदेश आणि रवीची जोडी पाहायला भेटते. अगदी आदेशनं पहिल्या चेंडूवरती आदेश दिले होते षटकारानं. दूरवरनं खेळण्याचा प्रयत्न आपण पाहत आहोत. तिथे फिल्डर आहेत फर्स्ट स्लीपर मध्ये श्रीराम. त्याच्याकडे हा चेंडू धाव काढण्याचा प्रयत्न होत नाहीत. हा चेंडू पंचांनी यावेळेस वाईट घोषित केलाय. धावा झाल्या टोटल 12 धावा. गोलंदाजी भरपूर चांगली झालेली आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर देखील आपण पाहत आहोत धावा फक्त झालेल्या आहेत 12. पहिला ओव्हरचा खेळ समाप्त. विकेट गेलेली नाहीत सध्या तरी. जमिनीची बाब राहिलेली आहे. अगदी शोएब सर जर म्हणायला गेलं तर हा महत्वाचा सामना आहे. सामन्याचं महत्व प्रथमतः प्रेक्षक राजांना कळणं महत्वाचं आहे. अगदी जो संघ फिल्डिंग करतोय खर्डी प्रीमियर श्रीराम खर्डी हा जो संघ आहे मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करतोय, त्या जर संघाने हा जर सामना जिंकला तर कदाचित आपल्याला 3 संघ एकाच पॉइंट टेबल मध्ये पाहायला भेटतील. म्हणजे सेम पॉइंट होतील तिन्ही टीमचे. त्याच्यामध्ये आपल्याला टीम पाहायला भेटतील कदाचित श्रीराम खर्डी, त्यानंतर आपण पाहत आहोत सह्याद्री स्पोर्ट्स वाशाळा आणि त्यानंतर डीके स्पोर्ट्स गोलबन. या तिन्ही संघांचे सेम पॉइंट होतील आणि त्यामुळे आपण पाहत आहोत ही चुरस सगळ्यात महत्वाची आहे. परंतु त्याच्यासाठी सामना श्रीराम खर्डी या संघाला जिंकणं महत्वाचं आहे. पाटोल संघाचं राहिलं काय तर महत्वाचं राहील की आपला जो परफॉर्मन्स आहे तो चांगल्या पद्धतीने दाखवणं गरजेचं आहे. कारण आज मिळालेली संधी सगळ्यात मोठी संधी असू शकते. हे सिद्ध करून दाखवावं लागेल आणि त्यांच्यासाठी देखील हा मॅच महत्वाचा आहे.
ऑन साइडला अगदी आपण पाहतात मिड विकेट मध्ये फिल्डर ठेवला गेला, एक सिंगल सहजरित्या मिळू शकते. दुसराचा प्रयत्न होतोय, दुसराचा देखील प्रयत्न यशस्वी होतोय. आदेश पाहायला भेटतोय. रनों की संख्या 15 रन, 15 ऑन द बोर्ड. गेंदबाजी ट्रैक पर पवन. स्ट्राइकर इन पर बैट्समैन आदिश और नॉन स्ट्राइकर इन पर रवि. 6 रन पर बैटिंग करते हुए आदिश पहली गेंद पर एक आक्रमण किया था सिद्धू पर, इस बीच स्लॉक कर दिया. काफी देर हवा में थी ये गेंद, ऊंचाई है, दूरी नहीं. एक टप्पे पर इस गेंद को कैरी किया और 2 रन प्राप्त हुए इस गेंद पर. 2 रन से स्कोरबोर्ड आगे की ओर बढ़ता हुआ 17 रन, 17. 17 धावा झाल्यात आणि विकेट आतापर्यंत गेलेली नाहीत. पहिल्या चेंडूवरती काय आदेश दिले होते आदेश न, परंतु त्याच्यानंतर हा पलटवार पाहायला भेटतोय. यावेळेस समाधान झेल पकडलाय. काय झेल पकडला गेला आणि त्याच्यासाठी या टाळ्या होत आहेत. लाजबाब झेल. विकेट आता गेलेली आहे. विकेट मात्र पवनच्या खात्यामध्ये काय झेल पकडलाय समाधान. अगदी तशी बॉडी लँग्वेज आपण पाहत आहोत. भरपूर मोठा शरीर यष्टीचा खेळाडू, परंतु कॉन्सन्ट्रेशन पहा त्याचं. ही जिद्दी खेळाडू आहे. अगदी आपण पाहिलं अंडरम ज्या पद्धतीने तो खेळतोय. आता ओरम मध्ये देखील चांगलं त्यानं पदार्पण केलंय. या 2 वर्षामध्ये आपण पाहिलं असेल एक पिंच हिटर, एक बीट हिटर म्हणून त्याची ओळख आहे, परंतु सध्याच्या घडीला फिल्डिंग पहा काय त्याच्याकडनं झालेली आहे. 2 चेंडू त्याने यशस्वीरित्या अडवले तरी सध्याच्या घडीला या मॅच मध्ये तो चर्चेमध्ये राहिलाय. स्ट्रायकर एंडला आता आपण पाहत आहोत फलंदाज महेंद्र. हा महत्वाचा खेळाडू आहे. इथून आपण पाहायला गेलं तर हा शेवटपर्यंत राहिला तर मोठं टार्गेट सेट होऊ शकतोय. पवनचा हा चेंडू यावेळेस देखील हो मिडॉनला झेल पकडणं गरजेचं होता. अमोल सारख्या खेळाडूकडनं या चुका होणं कमी वेळामध्ये पाहायला भेटतायत, परंतु यावेळेस झाली. का महत्वाचा सामना आहे, दबाव प्रेशर थोडासा असू शकतोय या मॅचचा. आणि एक प्रयत्न तर चांगला राहिलेला होता, परंतु मी तर म्हणेन प्रयत्नांती परमेश्वर आपण म्हणत असतो, परंतु यावेळेस प्रयत्न अपुरे राहिलेत आणि मिडॉनला झेल सोडलाय. पुन्हा एकदा पवन फुल टॉस ऑन साइड ला. तोहफा था, तोहफा दोनों हाथ से कबूल किया. इस गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर. याता हुआ सिक्सर. स्कोरबोर्ड 25. एक विकेट के नुकसान पर महेंद्र जब तक क्रीज पर है तब तक सरदर्द बनते रहेंगे. इस बीच खड़े खड़े खेलना चाहते थे, बल्ले पर सही से आई नहीं है. 1 रन का कॉल था सिंगल का. नॉन स्ट्राइकर इन पर मिस किया स्टंप्स को. दोनों बैट्समैन सुरक्षित है. मैटेटी पावर प्ले के 2 ओवर समाप्त हुए. रन बने हैं 26. एक विकेट के नुकसान पर टीम पाटोल.
तीन ओवर नंबर 3 का खेल शुरू होने जा रहा है। गेंदबाजी ट्रैक पर जय। पिछले ओवर में सिर्फ 14 रन बने थे, एक विकेट अर्जित की थी पवन ने। 2 ओवर की समाप्ति 26 रन। एक लंबे रनअप के साथ, एक दिलचस्प बॉलिंग एक्शन के साथ जय बिल्कुल आगे रखा था, अपने फॉलो थ्रू में रुकना चाहते थे अमोल। डीप में थोड़ा फंबल होते हुए 1 रन कंप्लीट। दूसरे का प्रयास था, कॉल था। 2 रन यहां से प्राप्त। 2 रन की मदद से रनों की संख्या 28। पहली गेंद पर 2 रन बने हैं। जब तक महेंद्र स्ट्राइकर एंड पर है, कहीं ना कहीं बड़े स्ट्रोक्स बिल्कुल आएंगे। 28 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट। जय थोड़ा फंबल होते हुए रनअप में दिक्कत आई। एक महत्वपूर्ण मैच है, बड़ी जिम्मेदारी। तीसरा ओवर, मिडिल ओवर में गेंद थमाई है कैप्टन ने। चलो स्पीड अप करना है। स्ट्राइकर एंड पर दायत के बैट्समैन महेंद्र। गेंदबाजी ट्रैक पर जय। इस बीच टप्पा गिरने के बाद बल्ले का बाहरी किनारा था, रन लेना चाहते थे, मना किया। डॉट गेंद आई है। कहीं ना कहीं दोनों टीमें अपना 100% इस मैच में देती हुई। काफी कुछ बिगड़ेगा, काफी कुछ सही होगा इस मुकाबले में। महेंद्र 5 गेंदों का सामना किया 11 रन पर बल्लेबाजी करते हुए। डगआउट काफी खुश है, 28 रन बने हैं, पर खड्डी के खिलाफ 70+ चाहिए आपको 5 ओवर में। इस बीच परफेक्ट मिडल ऑफ द बैट, गेंद मैदान से बाहर, बिग सिक्सर, 6 रन। महेंद्र का क्रीज पर रहना कितना जरूरी है। अब महेंद्र चल पड़े हैं, बिल्कुल 34 रन 6 रन की मदद से। 34 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट। जय पर आक्रमण किया है। ओह, तेज की थी। इस बीच काफी दूर ये गेंद लॉन्ग ऑफ के ऊपर तरह से गेंदबाज पर प्रेशर को डाइवर्ट किया महेंद्र ने। बैक टू बैक 2 सिक्सर, 4 गेंदे और 14 रन बने हैं इस ओवर में। जय लंबे रनअप के साथ। ऑन साइड में बल्ले का एज, एक बड़ा विकेट हो सकता था, पर अंपायर ने घोषित किया ये गेंद 2 है। और यहां से बैट्समैन महेंद्र को मौका मिलता हुआ। जिस तरह से आगे चले गए थे जय, और अब फ्री हिट, बड़ा विकेट हो सकता था। जिस तरह से पूरे 11 खिलाड़ी बिल्कुल जश्न करते हुए गेंदबाज तक चल पड़े थे, और अंपायर ने घोषित किया ये गेंद 9 है। सुनहरा मौका है बैट्समैन महेंद्र के लिए। क्या इस गेंद पर एक बड़ा हिट आएगा? काफी महंगा ओवर गुजरता हुआ जय का। 41 रन, 41। क्या वापसी हो सकती है? महेंद्र ऑन साइड में खेला है, ऑन ड्राइव किया है। लॉन्ग ऑन के फील्डर अमोल गेंद तक पहुंचे थे नॉन स्ट्राइकर एंड पर। स्ट्राइक अपने पास रखना चाहते थे महेंद्र। रवि यहां से आउट होते हुए दूसरा झटका लगता हुआ टीम पाटिल को।
नए बैट्समैन नॉन स्ट्राइकर इन पर वापसी हुई है। गेंदबाजी में धार नजर आती हुई, पर गति के सामने बैटिंग करना पसंद है महिंद्रा को। आखिरी गेंद, अंतिम गेंद शेष। नए बैट्समैन नॉन स्ट्राइकर इन पर विलास। ओहो, काफी उछाल, बिल्कुल आगे रखा था इस गेंद को। तीसरे ओवर की समाप्ति हुई आफ्टर 3 ओवर। स्कोर 42 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट टीम पाटोल। संतोष के हाथ। 3 ओवर की समाप्ति हुई है, 42 रन 42। अब आखिरी 2 ओवर शेष। अब करेक्ट रन रेट अगर देखा जाए तो 14.00 का है। स्ट्राइकर इन पर नए बैट्समैन है। हाइट कम फाइट ज्यादा, ज्यादा से ज्यादा रन बनाने की कोशिश करनी होगी इन 2 ओवर में। अभी अभी हर्षल पवार सर भी जुड़े हुए हैं। आपका इस सत्र में हार्दिक स्वागत है। यस, थँक्यू शोएब सर. संतोष देवरे गोलंदाजी ट्रॅकमध्ये आहे. यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला भेटतोय. कदाचित या मॅच मध्ये डॉमिनेट करण्याचा प्रयत्न सातत्यानं होतोय तो म्हणजे श्रीराम खर्डे संघाकडनं. 42 झालं त्यांनी. 2 विकेट आतापर्यंत पाहायला भेटत आहेत. धावा भरपूर अगदी पाहायला गेलं तरी चांगल्या झालेल्या आहेत, परंतु उर्वरित अजून देखील 2 ओव्हर आहेत आणि त्याचमुळे आपण पाहत आहोत की इथून फलंदाजी चांगली होणं गरजेचं आहे. इस बीच खड़े खड़े खेलना चाहते थे, ऑफ स्टंप के बाहर रखने का प्रयास प्लानिंग के तहत गेंदबाजी की जा रही है. संतोष गेंदबाजी ट्रैक पर, बैक टू बैक 2 गेंदे डॉट. कहीं ना कहीं अब प्रेशर बनेगा. विलास की यही कोशिश रहना चाहिए कि स्ट्राइक पर ज्यादा से ज्यादा महिंद्रा को रखा जाए. जिस तरह से बैटिंग की है, 24 रन पर बैटिंग करते हुए 10 गेंदों का सामना किया है, 42 रन बने हैं. 42 ओवर द विकेट से संतोष. ओहो, बल्ले का एज, बारी सीरा, फ्लाई स्लिप में चाहते, डायरेक्ट थ्रो करना चाहते थे. बिल्कुल सुरक्षित है बैट्समैन. बाल बाल बचे है महिंद्रा. यही कोशिश थी विलास की कि स्ट्राइकर इन पर महिंद्रा को लाया जाए. अब 2-3 गेंदों के बाद सिंगल बनी है, स्ट्राइक आई है. 3 गेंदें हो चुकी है. मिडिल ओवर में चौथे ओवर के लिए संतोष को गेंद थमाई थी. स्कोर 43 रन 43, 2 विकेटों के नुकसान पर. अब महिंद्रा स्ट्राइकर इन पर है. अगदी क्लोज होतं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जयचा होता आणि स्ट्रायकर एंडला महेंद्र जात असताना डायरेक्ट हिट जर झालं असतं तर हे सुपर हिट देखील झालं असतं. महत्वाची विकेट मिळू शकली असती, परंतु जर त्याला महत्व नाही. जे घडते ते काही क्रिकेट आपल्याला पाहायला भेटतं आणि इथून आता महेंद्र स्ट्रायकर एंडला गेलाय म्हणजे आता मोठ्या फटक्याचे अगदी आपण पाहत आहोत. डगआउट मध्ये आता अपेक्षा असू शकते महेंद्रकडनं. पाहूयात. संतोष यावेळेस थांबला गेलाय कारण महत्वाचा पिंच हिटर, हार्ड हिटर बॅट्समन महेंद्र स्ट्रायकर एंडला गेलेला आहे आणि इथून आपण पाहत आहोत त्रेचाळीस वरती 2 फलंदाज आतापर्यंत बाद झाले. ती गोलंदाजी भरपूर चांगली होते. या ओव्हरमध्ये शेफ सर भरपूर धाबा चांगल्या रोखलेल्या आहेत कारण 3 ओव्हरमध्ये 42 होत्या आणि आता झाल्या 43. यावेळेस ओहो, टायमिंग प्रॉपर, पंच केलंय. बॉल चालला मात्र लॉंग ऑफ, बॉडी लाईनच्या बाहेर. महेंद्रच्या बॅटमधून आला यावेळेस षटकार. रुकने का नाम ही नहीं ले रहे हैं. 30 रन पर बैटिंग करते हुए क्या पारी खेलते हैं वो, जरूरी था. और संतोष पर अब आक्रमण.
हा देखील फुल टॉस, यावेळेस देखील काउ कॉर्नर मधनं नो चान्स, चेंडू तेज तरार, फुल फरार, धावा मिळतील 4, इथे देखील येते चौकार. सर एक गोष्ट नक्कीच इथे छेडावी लागेल. फाईट आपण पाहतात पाटोळ आणि श्रीराम खर्डी, परंतु सगळ्यात जास्त नजरा लागल्यात सह्याद्री स्पोर्ट्स वाशाळा संघाच्या. कारण या मॅचचं महत्व पहा, जर पाटोळ संघाने सामना जिंकला तर सह्याद्री स्पोर्ट्स वाशाळा संघ क्वालिफाय होतोय, आणि जर खर्डी संघाने जर सामना जिंकला तर तिघांमध्ये आपण पाहतात कदाचित सुपर ओव्हर होऊ शकतं. परंतु महत्वाचं यावेळेस राहिले दोघांचं भांडण, परंतु या दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ होऊ शकतोय. पाहूयात यावेळेस नक्कीच पाटोळ संघ तेच म्हणत असेल आणि गोलबन संघ देखील तेच म्हणत असेल की पाटोळ संघ जिंकू द्यात. म्हणजे कसं आपण पाहत आहोत की मग दोन्ही संघ सेफ मध्ये जातील, क्वालिफाय गोलबन आणि सह्याद्री स्पोर्ट्स वाशाळा होऊ शकतंय, परंतु त्याच्यासाठी पाटोळ संघ जिंकणं महत्वाचं आहे. परंतु जर खर्डी संघाला या कसारा प्रीमियर लीग मध्ये खेळायचं असेल तर त्यांना देखील हा सामना जिंकावाच लागेल. जी बिल्कुल आसानी से छोड़ने वाली नहीं है टीम खर्डी. महेंद्र इस बीच ऑन साइड में ऑन ड्राइव किया है, डीप में फील्डर है इमरान, बहुत अच्छा एफर्ट. 1 रन कंप्लीट, 1 रन से संतुष्ट, स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं. 4 ओवर की समाप्ति हुई, रन बने हैं 54, 54, लॉस ऑफ 2 विकेट टीम पाटोल. 4 ओव्हर 54 रन झाले, त्यांनी 2 विकेट गेलेल्या आहेत. हे पहा शेवटचा चेंडू अगदी फुललेंचा होता, ड्राईव्ह केलाय, ज्या पद्धतीने शोएब सर म्हणले की स्ट्राईक ठेवली गेली आहे, हे सगळ्यात महत्वाचं. परंतु एक अजून देखील प्रश्न असेल शोएब सर, पाटोळ संघाने जर सामना जिंकला तर फायदा किती होईल पाटोळ संघाला? फायदा काहीच नाही आहे, परंतु 2 संघाचा फायदा नक्की आहे. सर बिल्कुल पाटोल टीम ये अपने गांव की मान सम्मान आस्मिता रखने के लिए खेल रही है. बिल्कुल अपने गांव के लिए ये लड़ती हुई टीम नजर आ रही है. महेंद्र जिस तरह से पारी खेलते हुए, बिल्कुल अपने गांव का सम्मान की बात है. चलो स्पीड अप करना है, आखिरी ओवर के लिए गेंद थमाई है डेथ ओवर में जय के हाथ. 4 ओवर की समाप्ति, 54 रन 54. महेंद्र 35 रन पर स्ट्राइकर इन पर है, बहुत अच्छे लय में नजर आए हैं. यस 4 ओव्हर मध्ये 54, आणि आता जय श्रीराम संघाकडनं जय हा गोलंदाज. शॉट लेंथ अगदी आपण पाहत आहोत, विकेट मिळू शकते. झेल सोडलाय यावेळेस महेंद्रचा सगळ्यात महत्वाचा झेल होता आणि आता झेल सोडलाय. नक्कीच शोएब सर अगदी आपण पाहत आहोत गोलबन आणि वाशाळा संघ म्हणत असेल की पाटोळ जिंकावं, परंतु मित्र म्हणेन प्रेक्षक राजे म्हणत असतील की खर्डी संघ जिंकावा, कारण मग अजून त्यापेक्षा महत्वाची मजा प्रेक्षक राजांना पाहायला मिळू शकते. 1 फॉर दी ओव्हर. यस पंच सांगतायत टोटल धावा झालेल्या आहेत अब तक 56 धावा झालेल्या आहेत. धावफलकामध्ये शेवटचा षटक आहे. डेट ओव्हर मध्ये आपण पाहत आहोत जय पहिल्याच चेंडूवरती आपण पाहत आहोत 1 फॉर दी ओव्हरची ग्वाही आलेली आहे, आणि इथून पाहत आहोत महेंद्र स्ट्रायकर एंडला. समोर वेगामध्ये चेंडू होता, फुललेंचा बॉल खोदून काढलाय, फिल्डर आहेत इम्रान कडनं चांगली फिल्डिंग, नॉन स्ट्राइक एंड कडे फेकी, क्रॉसिंग होते का? यस साली आहे यावेळेस. विकेट तर आहे, क्रॉसिंग झाली की नाही चेक करायचं आहे. ओके पंच सांगतायत या पद्धतीने इशारा होता पंचांचा. पाहूयात क्रॉसिंग झाली की नाही याची पाहणी होते. चला यस बॅट्समन क्रॉस झालेला आहे. बॅट्समन क्रॉस झालाय म्हणजे नॉन स्ट्राइक एंडला रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळू शकते. स्ट्रायकर एंडला महेंद्र पुन्हा एकदा पाहायला भेटेल. हेच डोकेदुखी आहे या मॅच मध्ये जय श्रीराम खर्डी संघासाठी.
धावा झाल्या टोटल 57, 57 आणि 3 विकेट गेलेत पाटोल संघाचे. अगदी महत्वाची लढाई आपल्याला पाहायला भेटते. अशा पद्धतीने शोएब सर म्हणाले की पाटोल संघाला अस्तित्वाची लढाई लढावी लागते आहे, गावासाठी क्रिकेट खेळावं लागतंय, जरूर मॅच जिंकण्याच्या इच्छेनेच बॅटिंग करावी लागेल आणि त्या पद्धतीने फाईट देखील महेंद्र करतोय, कारण हाच खेळाडू महत्वाचा आहे. तो पोहोचला 38 वरती त्याची बॅटिंग पाहायला भेटते. इनिंग चांगली साकार करतोय. 57 झाले टोटल आणि जय गोलंदाजी करतोय. नवीन फलंदाज पाहायला भेटेल सुशांत नॉन स्ट्राईक एंडला आहे. उर्वरित चेंडू पाहायला भेटतील. फक्त 4 बॉल शिल्लक राहिलेत. स्पेल भरपूर चांगला आतापर्यंत पाहायला भेटतोय, तो म्हणजेच जय या गोलंदाजाचा वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 5वं षटक हाताळतायत. ओहो, वेगामध्ये चेंडू होता, यावेळेस प्रत्युत्तर नाही देता आलं. हा चेंडू मात्र भरपूर चांगला टाकला गेलाय. अगदी वेगासाठी जाणला जातो गोलंदाज. अचूक टप्पा होता आणि बॉडी लाईन वरती टाकण्याचा प्रयत्न, जसा चेंडू पडला तसा अजून वेगामध्ये गेलेला आहे आणि प्रत्युत्तर नाही देता आलं. हा डॉट बॉल पाहायला भेटतोय. 57 वरती 3 फलंदाज झालेले आहेत बाद पाटोल संघाचे. 60च्या आतमध्ये ठेवावा लागेल आणि हाच प्रयत्न आता जय श्रीराम खर्डी संघ करतोय. गोलंदाजी चांगली होते या ओव्हरमध्ये. महेंद्रला देखील शांत ठेवलं या ओव्हरमध्ये आपण पाहत आहोत. 3 चेंडू आणि धावा मात्र अगदी आपण पाहायला गेलं तर एकच सिंगल या ओव्हरमध्ये आलेली आहे. हा चेंडू लाईन पाहावी लागेल. यस, व्हाईट बॉलचा इशारा पंच कळवत आहेत. आउटसाइड द ऑफ स्टंप. यस, इट इज व्हाईट बॉल. धावा झाला टोटल 58. एक फायटिंग टार्गेट होत आहे, यामध्ये शंका नाहीत, परंतु उर्वरित जितके जास्त धावा काढल्या जातील तितकंच मात्र महत्त्वाचं पाटोळ संघासाठी असेल आणि धावा जितक्या रोखल्या जातील तितकं मात्र जय श्रीराम खर्डी संघासाठी असेल. 3 चेंडू अजून राहिलेत शिल्लक. आतापर्यंत आपण पाहतो आहोत जयनं 20 धावा खर्च केल्यात. 9 चेंडू त्यानं टाकलेले आहेत आपल्या स्पेलमध्ये आणि टोटल 58 धावा झालेल्या आहेत. 60+ जाण्याचा प्रयत्न चालवला जातोय पाटोल संघाकडनं. पाहूयात होतील का त्या धावा. पाटणपाड मध्ये होता, खोदून काढलाय चेंडू, चालला लॉंग ऑनला. फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग. दुसऱ्याचा प्रयत्न, पुन्हा यावेळेस स्ट्रायकर एंडला फेकी. स्ट्रायकर एंडला तितकंच मात्र तुम्हाला जर रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट घ्यायची असेल तर सगळ्यात महत्वाचं तुमचा रॉकेट थ्रो, अचूक थ्रो येणं गरजेचं आहे आणि तो देखील वेगामध्ये. इथून फेकी आपण पाहत आहोत. महेंद्रला टार्गेट केलं होतं विकेटसाठी. आपण पाहत आहोत महेंद्र पोहोचलाय स्ट्रायकर एंडला आणि धावा झाल्या त्याचा टोटल 60. 2 चेंडू शिल्लक राहिलेत. 5 ओव्हरचा सामना पाहतात. अगदी ही महत्वाची लढाई आहे जिथे 4 सिंग अगदी आपण पाहत आहोत एकमेकांवरती थोडेसे अवलंबून या मॅचसाठी आहेत, परंतु उर्वरित रिझल्ट आल्यानंतर आपल्याला समजेल या पोलमधनं कोणता सिंग क्वालिफाय होईल. समोर खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे, फटका फसलाय. फिल्डर आहेत अमोल. अमोल जज करतोय, जजमेंट चांगलं दिसतंय. बॉडी बॅलन्स रोखलंय, चांगलं बॉडी बॅलन्स पाहायला भेटलंय. कॉन्सन्ट्रेशन चांगलं आणि झेल पकडला. बॅट्समन आउट. ऋषिकेश हा फलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. शेवटचा चेंडू टार्गेट सेट करण्यासाठी तो आलाय. पाहूयात योगदान कितीचं दिलं जाईल या शेवटच्या चेंडूवरती. आतापर्यंत 60 झालेत. एखादा चौकार 64 पर्यंत पोहोचू शकते, एखादा षटकार 66 पर्यंत पोहोचू शकते, परंतु डॉट बॉल आला तर 60च जावा. यस, आला डॉट बॉल. वेगामध्ये चेंडू होता, बाउन्सरचा वापर झाला, बॅट देखील फिरू दिलेली नाहीत फलंदाज झाला. इतक्या वेगाने चेंडू होता आणि त्याचमुळे हा डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. धावा झाल्या टोटल 60, करायच्या आहेत 61 धावा.
असला बॅट्समन लवकरात लवकर दाखल व्हा. 2 रनाची पेनल्टी. ओके चला 2 रनाची पेनल्टी आहे खर्डी संघासाठी. हा बोनस असेल. जय श्रीराम खर्डी संघासाठी हा बोनस. हा 2 रनांची पेनल्टी आहे पाटोळे संघाला, लक्षात घ्या. चला तर पाटोळे संघासाठी मात्र इथून 2 धावसंख्येचं पेनल्टी आहे. आहेत 61 धावा, लक्षात घ्या. जय श्रीराम खर्डी संघ ज्या पेनल्टीच्या धावा आहेत त्या आपण पहिल्या ओव्हर नंतर ऍड करणार आहोत धावफलकामध्ये. श्रीराम आणि संतोष देवरे, श्रीराम बेनके आणि संतोष देवरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. सामना सगळ्यात महत्वाचा आहे जय श्रीराम खर्डी संघासाठी. सामना जिंकला तर अगदी आपण पाहत आहोत मॅच मध्ये बनून राहतील, खर्डी प्रीमियर लीग मध्ये बनून राहतील. पहिला चेंडू काय लाजबाब राहिलेला आहे, प्रत्युत्तर देताच आलेला नाही. अगदी आपण पाहत आहोत फुल लेनचा चेंडू आणि तो देखील परफेक्ट यॉर्कर होता. पायावरती यॉर्कर आपल्याला पाहायला भेटला आणि इथून फक्त फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. तिथे आपण पाहत आहोत लेग बाईज पंच सांगतायत पहिला चेंडू होता आणि अगदी आपण ड्रीम बॉल पाहायला गेला तर ज्या पद्धतीने टार्गेट केलेलं होतं गोलंदाजानं त्या पद्धतीने चेंडू देखील पडलाय. यावेळेस समोर रेषेमध्ये फटका अगदी चांगला आहे. फिल्डर तिथे आहेत, मिडऑफ मध्ये चांगली फिल्डिंग, बॉल फेकी होते, मिळू शकते सिंगल. सिंगल ने धावफलक पुढे येत आहे. श्रीराम या खेळाडूचं अकाउंट ओपन होते या मॅच मध्ये आणि धावा झाल्या टोटल आता 2 धावसंख्येवरती धावा पाठला केला जातोय तो 61 धावसंख्येचा 5 ओव्हर मध्ये. अजून एक चांगला चेंडू, यावेळेस देखील वेगामध्ये चेंडू आहे. महेंद्र एक महत्वाचा खेळाडू या टीमचा आपल्याला पाहायला भेटतो. जबाबदारी काय असते हे महेंद्रकडनं शिकावं. बॅटिंग करत असताना देखील चांगल्या जबाबदारीने त्यांना खेळ दाखवलाय, गोलंदाजीमध्ये देखील चांगला खेळ दाखवलाय. हुकमाचा एक आहे या टीमचा. समोर चेंडू होता, मिस टायमिंग, विकेट मिळू शकते. डाऊन द बॉल फिल्डर आला, जजमेंट चांगला आहे, जज केलाय. पहिला विकेटचं बदल बॅट्समन संतोष देवरे बॅक टू द डगआउट.
2 धावसंख्येमध्ये पहिली विकेट मात्र आली. संतोष देवरेने या मॅच मध्ये नाराज केले टीमला. जबाबदारीने खेळ दाखवणं गरजेचं होतं. बेगीच्या प्रयत्नामध्ये मोह आवरता आलेला नाही आणि त्यामुळे आउट झालाय. समोर चेंडू दा गॅप मध्ये आहे. फिल्डर बरोबर तिथे ठेवला गेलाय. रवी यावेळेस चुकी करतोय. चेंडू झालाय मात्र अगदी डोक्यावरनं फ्लाय होऊन चेंडू सीमा पार. यावेळेस आलाय नशिबाचा चौकार. अगदी स्ट्रेच करणं गरजेचं होतं. त्यानंतर आपण पाहत आहोत पाय अगदी स्किट थोडासा झाला होता आणि त्यानंतर आपण पाहत आहोत हाईट थोडीशी कमी पडली आणि आता यावेळेस आपण पाहत आहोत की चौकार आला. फिल्डिंग चांगली होणं गरजेचं आहे. ओहो हा चेंडू चांगला आहे. अगदी आपण पाहत आहोत ओव्हरची होते समाप्ती पंच सांगतायत पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त झाला 6 धावा. 1 ओव्हर 6 धावा 1 विकेट. आता पेनल्टीच्या देखील आपण 2 धावा ऍड करूयात. आता धावा दिसतील 8 धावा झालेल्या आहेत. लक्षात घ्या पेनल्टीच्या 2 धावा ऍड होत आहेत. पहली ओवर की समाप्ति हुई. बने हैं 6 रन 1 विकेट के नुकसान पर जय श्रीराम खर्डी. गेंदबाजी टेक पर मैड्रेटी पावर प्ले का दूसरा ओवर डिलीवर करने के लिए गेंद थमाइए विलास के हाथ. 61 रनों का लक्ष्य है. पैनलाइज जिस तरीके से किया गया था 2 रन से, अब वो 2 रन ऐड होते हुए 8 रन. एक धाव महत्वाचे असते. 2 धावा मात्र पेनल्टीच्या मिळाल्यात. या धावा महत्वाच्या मानल्या जातील जय श्रीराम खर्डी संघासाठी. सफल झाले. बॉलला अगदी आपण पाहत आहोत दिशा दिली गेलेली आहे. तिथे फिल्डरच नाहीत. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस आलाय श्रीरामच्या बॅट मधनं जय श्रीराम टीम साठी चौकार. इस बीच एक बड़ा हिट. गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन के ऊपर से चेक किया जा रहा है. 6 रन. दूसरी बाउंड्री आती हुई. पहली गेंद पर 4 और दूसरी गेंद पर 6. रनों की संख्या 18 रन 1 विकेट के नुकसान पर. पहली ओवर अच्छी गुजरी थी. इस बीच स्विच हिट करना चाहते थे. बल्ले का बाहरी किनारा. फ्लाई स्लीप में एक फील्डर. सिंगल प्राप्त हुई. 19 रन 19. 3 गेंदें हो चुकी है. अंतिम 3 गेंदें शेष. ओहो क्या गेंद है. बिल्कुल आगे रखा था. गति परिवर्तन. ऑन साइड में खेलना चाहते थे बैट्समैन विजय. पूरी तरह से बीच होते हुए. 21 पाहत आहोत. हा चेंडू अगदी लेन थोडीशी मागे खेचली होती आणि त्याच्यानंतर टप्पा पडल्यानंतर बाहेर चाललाय चेंडू. यावेळेस बॅट अँड पॅड मध्ये बॉल होता. अगदी मात्र हवेमध्ये यावेळेस चेंडूला पाठवलंय. आसमान दाखवलंय. चेंडू बॉडी लाईनच्या बाहेर आला. विजय जगताप. अगदी षटकार आला आणि धावा झाल्या आता 25. पुन्हा एकदा बॅट अँड पॅड मध्ये होता. फुल टॉस होता. यावेळेस देखील चांगली दिशा दिली. बॉल चालला बॉडी लाईनच्या बाहेर. तेच तर फुल फरार. धावा मिळतील 4 चौकार.
अगदी आपण पाहत आहोत 2 ओव्हर समाप्त झालेत. 29 धावा. चांगल्या स्थितीमध्ये आहे जय श्रीराम खरडी सिंग. श्रीरामच्या बॅटमधून चांगल्या धावा आलात. विजय चांगली साथ देतोय. विजय 14 वरती खेळतोय. श्रीराम 12 वरती खेळतोय. धावा झाल्यात 29. संतोष देवरे बाद लवकर झाल्यानंतर आपण पाहतो जबाबदारीने खेळ होतोय. धावा 29 झाल्यात. आता म्हणजेच काय राहिले आता 18 बॉल आणि 32 अजून करायचे आहेत. आता थोडेस समीकरण सोपं वाटायला लागलं आहे शोएब सर. 18 चेंडू 32 धावा. अगदी यावेळेस आपण पाहत आहोत जरी 11च्या सरासरीने धावा आल्या तरी देखील विजयाच्या समी जाऊ शकतोय जय श्रीराम खरडी सिंग. पाहूयात यावेळेस नवीन गोलंदाज तिसऱ्या ओव्हर मध्ये तिसरा बॉलरचा वापर होतोय. रोशन हा गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतो. या टीमचा कॅप्टन आहे. 18 बॉल 32 करायचे आहेत. पहला ओवर जहां पर पहले ओवर में 6 रन बने थे. दूसरे ओवर में 21 रन बने हैं और 2 रन पेनल्टी के दिए गए यानी 29 18 गेंदे 32 की जरूरत. इस बीच शॉर्ट गेंद थी. ये गेंद प्लॉट में है. 6 रन. यावेळेस देखील सरळ रेषेमध्ये लॉंग ऑन मध्ये फिल्डर नाहीत. बॉल झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक ठप्पा घेऊन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. हा देखील फुल टॉस ऑन साइडला. अगदी आपण पाहतो टायमिंग पाहावं लागेल. चेंडू मध्ये जजमेंट अगदी खराब. झेल सोडला. एक सिंगल कंप्लीट झाली. दुसराचा प्रयत्न होतोय. स्ट्रायकर एंडला फैकी होते आणि इथून 2 धावा मिळाल्या. 2 धाव संख्येच्या मदतीने 41 झालेल्या आहेत. 15 चेंडू मध्ये हवा आहे आता 20 धावा. हा देखील हो चेंडू बाउंड्री लाईनच्या अगदी लगत. झेल पकडला आणि बॅट्समन श्रीराम आउट. अब 14 गेंदे 20 रन की जरूरत. 14 बॉल्स रिक्वायर्ड 20 रन. नए बैट्समैन अमोल स्ट्राइकर एंड पर. अभी भी मैच बन सकता है क्योंकि पांटोल टीम अपने गांव की मान सम्मान अस्मिता रखने के लिए लड़ती हुई कमबैक किया है. गेंदबाज ने शॉर्ट गेंद. ये गेंद मैदान से बाहर. बिग सिक्सर. 6 रन. फिल्डर आहे महेंद्र. चांगली फिल्डिंग होते. बॉल फेकी होते. एक सिंगल देखील मिळतं. आता काय राहिलेत 12 बॉल आणि करायच्या 13 धावा. 12 चेंडू 13 धाव संख्येची गरज.
यावेळेस हलक्या हाताने सॉफ्ट हँडनं फक्त बॉलला ढकललं, एक सिंगल मिळू शकते. सिंगलच्या मदतीने धावा झाल्यात आता टोटल 49 करायचे. 11 बॉल मध्ये अजून 12. 11 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज अगदी विजयाच्या समीत संघ दिसतोय. जय श्रीराम खर्डी संघ, कारण केली गेलेली फलंदाजी. पप्पूजी साखरे सर, आपण कुठे असाल? आपण लवकरात लवकर या. बरोबर रोशनजी शेलार सर, आपण देखील कुठे असाल? लवकरात लवकर यायचं आहे. फुलटॉस होता अगदी आपण पाहत आहोत. हलक्या हाताने बॉलला फक्त ढकललंय. गॅप मध्ये चेंडू होता. मिड विकेटचा फिल्डर आला. एक सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न पुन्हा होतोय. पुन्हा 2 धावा मिळाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न यावेळेस थांबले गेलेले आहेत फलंदाज दोघेही, अमोल आणि विषय. ही जोडी आपण पाहायला गेले तर भरपूर वर्षा अगोदर देखील ही जोडानं मात्र भरपूर चांगला खेळ खर्डी टीम साठी केलेला आहे. आणि ही जोडी आता सध्या तरी जय श्रीराम खर्डी संघासाठी चांगली कामगिरी करतायत. शॉट अप लेंथ, शॉट अप पूल, बॉल झालाय गुल. यावेळेस देखील आलाय चेंडू सीमा पार, चौकार. यावेळेस देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातार असा येतो दुसरा चौकार. आठ चेंडू मध्ये 2 धावसंख्येची गरज. बिगिट करायचं होतं. अगदी आपण पाहत आहोत बिगिटनच मॅच फिनिश करायचा होता. हा चेंडू चांगला पाहायला भेटतोय. आता 7 बॉल 2 धावसंख्येची गरज. सात चेंडू आता 2 धावा. टोटल धाव फलक 59. 61 करायचे आहेत. फुल टॉस ऑन साइडला वळवलाय. फिल्डर आहेत. महेंद्रने झेल पकडला. बॅट्समन आउट. 6 बॉल 2. सहा चेंडू आणि येतात 2 धावा. महेंद्र कदाचित हा ऑप्शन पुन्हा लवकर वापरणं गरजेचं होतं. कदाचित चूक झाली असावी मोठी पाटोळ संघाकडनं, कारण आपण पाहिलं असेल महेंद्रने काय लाजबाब गोलंदाजी पहिल्या ओव्हर मध्ये केलेली होती. डबल त्याला संधीच दिली नाहीत. अगदी शेवटच्या ओव्हर मध्ये आता त्याला बोलवलंय. 6 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज. शॉट अप लेंथ, हवेमध्ये फिल्डर. यावेळेस झेल पकडताय तरी बॅट्समन आउट. 5 बॉल 2. आम्ही नवीन फलंदाज पाहायला भेटतोय. 5 बॉल मध्ये 2 धाव संख्येची गरज. अगदी हवेमध्ये चेंडू होता. फिल्डर बरोबर डाऊन द बॉल आले आणि मिड विकेटला झेल पकडला. बॅट्समन आउट झाला. महेंद्रच्या खात्यामध्ये अजून एक विकेट. म्हणून मी म्हणालो होतो लवकरात लवकर वापर जर झाला असता महेंद्रचा तर कदाचित दबाव बनवू शकले असते श्रीराम खर्डी संघावरती. हलक्या हाताने सॉफ्ट बॉलला ढकलला. एक सिंगल तरी कंप्लीट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का पाहूयात. यस, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. 9 सेकंडला फेकी बॉल लावला गेला आणि यस थर्ड अंपायर कडे आता डिसिजन अगदी सोपवलं गेलेलं आहे. पंचांनी पाहूयात आता काय घडतंय आणि काय बिघडतंय.
यस यावेळेस थर्ड अंपायर सांगतायत बॅट्समन OUT आउट. नॉन स्ट्राईक एंडला बॅट्समन आउट झाला असं थर्ड अंपायर आम्हाला सांगतायत आणि यावेळेस दीपेश हा खेळाडू होता आउट. फलंदाज आउट झाल्यामुळे आपण पाहतो अजून एक धावसंख्येची गरज आहे आणि आता चेंडू राहिले ते 4 बॉल 1 धावसंख्येची गरज. आणि लक्षात असू द्या जर जय श्रीराम खर्डी संघ जर जिंकला तर त्यानंतर 3 संघामध्ये चिठ्ठ्या पाडल्या जातील. ज्याला बाय मिळेल तो टॉप मध्ये जाईल आणि ज्या 2 चिठ्ठ्या राहतील त्यामध्ये सुपर ओव्हर होईल यावेळेस. यस आणि आता तेच घडलंय. जय श्रीराम खर्डी संघाने हा सामना जिंकला आणि आता 3 टीम मध्ये आता लॉस पाडले जातील. या 3 टीम मधनं लॉस पाडले जातील. 3 चिठ्ठ्या पाहायला भेटतील आणि जी चिठ्ठी उचलली जाणार